इकडून आमने इंटरचेंज आहे, हा कुक्षे इंटरचेंज आहे आणि इकडे पुढे साईधारा इंटरचेंज आहे. तिन्ही इंटरचेंज एकमेकांना कनेक्ट आहेत. जेव्हा आपण मुंबईहून येऊन आपल्या नागपूरला जायचे आत्ताच्या घडीला आपण इथून येतो, हा रस्ता बंद होईल. जेव्हा साईधारा इंटरचेंज सुरू होईल त्यावेळेस आपण जेव्हा साईधारा इंटरचेंजला वरती येऊ मुंबईच्या दिशेने जायला, तेव्हा आपल्याला ह्या रस्त्याने जाणे आहे. तो आज मी तुम्हाला दाखवलं म्हणजे कुक्षे इंटरचेंज ठिकाणी किती काम झालं ते दाखवलं. कारण साधारणतः 15 दिवसापूर्वी मी ह्या ठिकाणचा व्हिडिओ केलेला, तेव्हा हा भराव नव्हता. एक किती मोठा आहे हा जो पट्टा आहे, हा आपल्याला नागपूरच्या दिशेने घेऊन जाणारा रस्ता आहे. आणि एक सर्व अजून वेरास तुटणार आहे. मागचे वेरास तुटलेले आहेत, मी याच्या अगोदर देखील दाखवलेले आहेत. कुक्षे इंटरचेंज आहे मेन कनेक्टिव्हिटी नागपूरच्या दिशेने जाणारी, ते बरंचसं काम झालेलं आहे. हा तुम्ही पाहू शकता इथनं समृद्धी महामार्ग आता गाड्या जात आहेत. जसे मी अगोदरच्या अनेक व्हिडिओमध्ये या ठिकाणचा स्पॉट दाखवलेला आहे आणि कित्येकदा सांगितलं की हा सर्वात मोठा इंटरचेंज बनत आहे कुक्षे इंटरचेंज. हा जो ब्रिज आहे हा या इंटरचेंजला आणि साईधारा इंटरचेंजला कनेक्टिव्हिटी म्हणून हा ब्रिज आहे, जो पूल बांधला जाते. आणि याच्या मागे जे तिथनं एक वळण राहील, जसे की इकडे आमने इंटरचेंज आहे. जेव्हा आपण नागपूरवरून येऊ तेव्हा रस्त्याने येताना आपल्याला मुंबईला जाण्यासाठी आत्ताच्या घडी आपण सरळ जातो, या ज्या काय गाड्या जातात त्या मुंबईच्या दिशेने जाणार आहे. परंतु जेव्हा हा पूर्ण इंटरचेंज तयार होईल, तुम्ही पाहू शकता इथे कामे किती जोराने सुरू आहेत, टोटल कामे सुरू आहेत. तर ज्यावेळेस हा पूर्ण इंटरचेंज तयार होईल त्यावेळेस मुंबईला जाण्याकरिता जेव्हा आपण आमने इंटरचेंजवरनं येऊ त्या ठिकाणी बाजूला याच्या अगोदर 3-4 दिवसा अगोदर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे की इथनं कसे जाता येईल ते. तो व्हिडिओ आपण पाहू शकता, मी तो देईल देखील. इथनं बाजूने रस्ता देखील रेडी झाला आहे. येत्या 2 दिवसात मी तिथे देखील जाणार आहे. तिथून फेरा घेऊन जेव्हा नागपूरवरनं येऊ या आमनेच्या दिशेने, इथून आपण फेरा घेणार, ह्या ब्रिजवरनं चढून मग इकडे आपण साईधारा इंटरचेंजला उतरणार आहोत आणि तिथून आपल्याला मग मुंबईच्या दिशेने जावे लागणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता की मी अनेकदा सांगितलं, जेव्हा JNPT वडोदरा म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेस जो महामार्ग बनत आहे तो इकडे वडपेची टेकडी या ठिकाणाहून येतो. आणि जेव्हा तुम्ही विरार मार्गे याल किंवा दिल्ली मार्गे याल, वडोदरा मार्गे याल, त्यावेळेस तुम्हाला जर मुंबईला जायचं असेल तर इथून वळण राहणार आहे. इथे देखील काम सुरू, इथून तुम्ही कनेक्ट होणार आहे. हा जो ब्रिज आहे इथे 3 रस्ते एकत्र येतील. इथून जाऊन तुम्ही साईधाराला उतरून मग मुंबईच्या दिशेने जाणार आहेत, ती कनेक्टिव्हिटी राहणार आहे. आणि जर तुम्ही मुंबईहून आलात आणि तुम्हाला जर दिल्ली वडोदरा गुजरातला वर जायचं असेल तर तुम्ही आता जेवढं मुंबई नाशिक हायवे आपला जो जुना आहे तिथेच साईधारा इंटरचेंजच्या समोर, साईधारा वेअरहाऊसच्या समोर जो काम चालू आहे साईधारा इंटरचेंज, त्या ठिकाणाहून वरती चढून तुम्ही इकडे म्हणजे या ठिकाणाहून येणार आहात. आणि हा जो ब्रिज आहे या ब्रिजवरनं उतरून मग सरळ तुम्ही दिल्लीच्या मार्गे जाणार आहात. असा रस्ता राहील मुंबईहून आल्यावर. आणि हा जो स्पेशल तुम्हाला मी जो पूर्ण मॅप दाखवते, हा तुम्ही पाहू शकता. आता कामे चालू किती उंच, इथे लाईन्स देखील मारलेले आहेत. हा एक किती मोठा आहे हा जो पट्टा आहे, हा आपल्याला नागपूरच्या दिशेने घेऊन जाणारा रस्ता आहे. आणि एक सर्व अजून वेरास तुटणार आहे. मागचे वेरास तुटलेले आहेत, मी याच्या अगोदर देखील दाखवलेले आहेत. खूप मोठा एरिया राहणार आहे. जसे की साईधारा इंटरचेंज आहे, पुढे हा कुक्षे इंटरचेंज आहे, इकडे आमने इंटरचेंज आहे. तर साईधारा इंटरचेंजवरनं जेव्हा 3 रस्ते येतील, एक जो जसे की मी बोललो आपण मुंबईवरून आल्यास दिल्लीला जाण्यासाठी वळण राहील, तसेच जेव्हा आपण मुंबईहून येऊन आपल्या नागपूरला जायचे आत्ताच्या घडीला आपण इथून येतो, हा रस्ता बंद होईल. जेव्हा साईधारा इंटरचेंज सुरू होईल त्यावेळेस आपण जेव्हा साईधारा इंटरचेंजला वरती येऊ मुंबईच्या दिशेने जायला, तेव्हा आपल्याला ह्या रस्त्याने जाणे आहे. हा रस्ता तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही अंतर पाहू शकता. आणि समृद्धी महामार्ग हा मुख्य रस्त्यापासून नेहमीच साधारणतः 8-10 फूट उंच असा बांधण्यात आलेला आहे प्रत्येक ठिकाणी. आत्ता देखील इथे काम सुरू आहे. आणि हा कुक्षे इंटरचेंज आहे मेन कनेक्टिव्हिटी नागपूरच्या दिशेने जाणारी, इथे बरंचसं काम झालेलं आहे. मी शक्यतो इथून जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करू कुठपर्यंत गेलेले आहेत ते. आणि तुम्ही या लेन बघू शकता, तुम्ही पाहू शकता इथे देखील कामे सुरू आहेत. आणि मी योगेश आत्मा अंबावले नेहमीच वेगवेगळे अपडेट घेऊन येतो. आज मी तुम्हाला दाखवलं म्हणजे कुक्षे इंटरच्या ठिकाणी किती काम झालं ते दाखवलं आहे. कारण साधारणतः 15 दिवसापूर्वी मी ह्या ठिकाणचा व्हिडिओ केलेला, तेव्हा हा भराव नव्हता. आता जो मी भराव तुम्हाला दाखवतो तो भराव नव्हता, एक साधारण प्लेन जागा होती. आता त्याला भराव टाकून तुम्ही पाहू शकता किती उंच करण्यात आलेलं आहे. इथे 300 मीटर पट्टा लिहिलेला आहे आणि इथे माती देखील टाकण्यात आलेली आहे. आपली गाडी तिकडे उभी करून मी वरती आलेलो आहे.
तुम्ही पाहू शकता. हे बघा, हा पूर्ण रस्ता आहे इतका मोठा. हा जो आहे हा आपल्याला नागपूरच्या दिशेने जाणारा रस्ता आहे. जेव्हा समृद्धी आपला सायदर इंटरचेंजवरून आपण येऊ, सायदर इंटरचेंजचे देखील मोठे कामे सुरू आहेत. आणि दिल्लीच्या दिशेने जेव्हा आपण मुंबईसाठी येऊ त्यावेळेस तो तिकडचा मार्ग आहे. मी थोडा पुढे जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. कसं आपल्यासाठी आपली मराठी नेहमीच वेगवेगळे अपडेट घेऊन येतो. आज देखील आलेलो आहे. व्हिडिओ आवडलास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. तिथे मी आता तुम्हाला घेऊन दाखवतो. ओ हो, शिवाई बस गेली. शिवाई बस जी आता बोरिवली ते नाशिक आणि नाशिक ते बोरिवली जी समृद्धी महामार्गात जाणारी पहिली बस जी सुरू केली ती शिवाई बस गेली. असो, बघा हा सर्कल. आता इथे मध्ये खूप मोठा सर्कल राहणार आहे. आणि ही जी जागा आहे ही जेव्हा आपण गुजरातवरून येऊ, दिल्लीवरून येऊ, त्यावेळेस इथून आपल्याला इथे परत एक चढण राहील कदाचित अशी. तुम्ही पाहू शकता हे चढणचं काम चालू. इथे वेअरहाऊस तोडले गेलेले आहेत. आणि ही जी चढण राहील ही आपल्याला सायदारा इंटरचेंजला घेऊन जाणार आहे. तिथनं उतरून मग आपण मुंबईच्या दिशेने जाणार आहोत. ही जसे की मी बोललो आता येणारी हा इथनं हा जो ब्रिज आहे हा पूर्ण असा वर असेल. हा देखील भाग अजून वर असेल आणि मग हे कनेक्ट होऊन तिन्ही एकत्र असतील. ही जी कनेक्टिव्हिटी जी आहे ती सायदाराला आहे. आणि सायदाराला कनेक्टिव्हिटी कशी आहे याचे मी कदाचित व्हिडिओ अपलोड केलेला असेल काही दिवसांपूर्वी. नसेल तर मी 1-2 दिवसात कदाचित तिथे पुन्हा जाईन. तिथले आता जी प्रोसेस आहे, आता काय कंडिशनला चालू आहे, तिथे कामे कसे चालू ते देखील दाखवण्याचा प्रयत्न करेल. सध्याच्या घडीला मी उभा आहे ते कुक्षे इंटरचेंज. तुम्ही पाहू शकता इथे कामे, इथे किती मातीचा भराव टाकलेला आहे, इथे काम चालू आहे. आणि मागच्या बाजूला इथे सायदारा इंटरचेंज आहे. हा इथे कुक्षे इंटरचेंज आहे. आणि इथून साधारणतः 2-3 किलोमीटर अंतरावर आमने इंटरचेंज आहे, जे मुख्य इंटरचेंज आहे आपल्याला मुंबईच्या दिशेने आणण्याकरता. पण जोपर्यंत ही कनेक्टिव्हिटी कंप्लीट होत नाही, सायदारा इंटरचेंज कंप्लीट होत नाही, तोपर्यंत काहीच सांगता येत नाही. आणि खूप मोठा वळसा आहे हा. माझ्या अंदाजे आमने इंटरचेंजपेक्षा मोठा वळण हे आहे. आणि याच्यापेक्षा मोठा वळण कदाचित साई इंटरचेंज, तिन्ही सायदारा इंटरचेंज आहे. असे खास आपल्यासाठी आपले मराठी नेहमी वेगवेगळे अपडेट घेऊन येतो. आणि आपल्या ज्या कमेंट्स असतील त्या नक्की सांगाव्या. मी त्याबद्दल देखील अपडेट देण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आल्यास तर सबस्क्राईब करावे. सतत नवीन अपडेट देण्यासाठी मी तत्पर आहे. आणि जुनी गाडी जशी की माझी सतत बिघडायची बंद व्हायची, त्यामुळे मी नवीन गाडी घेतलेली आहे बजाज प्लॅटिना 110. ती देखील मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. असो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करावे. तुम्हाला अजून एक नजर दाखवतो मी फिरून म्हणजे काय काय आहे ते. इकडून आमने इंटरचेंज आहे, हा कुक्षे इंटरचेंज आहे आणि इकडे पुढे सायदारा इंटरचेंज आहे. तिन्ही इंटरचेंज एकमेकांना कनेक्ट आहेत. खास आपल्यासाठी आपले मराठी. हे पाहू शकता कामे सुरू आहेत.